खरं तर मला समाज चांगला असला की माझंही चित्त लागतं. लोक चांगलेत ऐकणारे, तुम्ही ऐकणारे श्रोते एवढे चांगले आहेत आणि गावातले लोक तर आहेतच, पण माझ्या समोर बाहेर गावाहून लोक गाड्या करू करू येत होते महाराज. मला एवढं समाधान वाटतं ना आता आपल्या कानादेशामध्ये तरी रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर कमीत कमी आजूबाजूचे 10 खेड्यातली लोक तरी कीर्तनाला येतात आणि कीर्तन समजायला लागलं. खास करून माझ्या महिला माता जास्तच असतात आणि अजून पुरुष मंडळी असतातच, पण खास करून माझे तरुण भाऊ असतात. दादा तुम्ही कीर्तनाला यायला लागले ना तर मला वाटतं की माझा हिंदू तरुण जागा झालाय. काय वातावरण होतं बा. मध्ये एंट्री होत होती, आता 40-50 पोरे, आता 40-50 पोरे. इथला वजन माहीर आहे तू ना मला मत मग असं वाटलं ना काय वजन आहे भाऊ म्हणतं रविकिरण महाराज ना. नंतर असं वाटणं मी का पैज असू त्या मधार राहणार गोया माणूसले काही बी विचार येतच ना. पण एक नंबर वातावरण होतं, एक नंबर वातावरण होतं. खरं तर तुम्ही लोक चांगले आहेत आणि असे लोक असल्यावर आपलं विचित लागस. माणूस बोलणं म्हणजे लगेच त्यातले समजायला पाहिजे अहो काय बोल राय ना. आपण हसाडा म्हणजे हसायला पाहिजे, रडावा म्हणजे रडायला पाहिजे, असा समाज राही ना का मन विचित लागस. कितला भारी लोक बसले सर्वांना चेहरा असा टवटवीत आणि प्रफुल्लित येत. असं चित लाग जायले ना मन कितलक सांगून काय सांगू. असा लोके पाहिजे ऐकणारा. असा हसत खेळत राहणार का मन चित लागस. मन एक उदाहरण नेहमीनं ठरेले असं कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे म्हणजे सरा करायला चित लागस. नाही ते बटा वावर पिरीन मुठभर शेंगा वो म्हणा बापरी उलगेल वावर मा बसाय गई तर रे बो सरा कराले. असं हसत खेळत वातावरण राहिलं की मग चित लागतं. आणि तुम्हाला सांगतो आपली गॅरंटी आपला कीर्तन मा जर दिल खोलीन बशी घ्यात ना असं कोणाबद्दल द्वेष न ठेवता कोणाबद्दल वैर न ठेवता मन खोलीशी जर आपला कीर्तन मा बसणार ना इथला असाल भेटस ना तुमले. हां तरुण भाऊले काही सांगत नाही मी, पण म्हातारा बाबाशले ज्या 60 ना पुढे त्या बाबाशले सांगस आपला कीर्तन मा जर बसणार ना बाबा तुम्ही दिल खोलीन जर असेल ना तुमले 6 महिने अटॅक यावं आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा ना महाराज आको 50-60 दी टाका ना ना जर नाही म्हणजे पैसाच कडे काय दका नो बाबा रिन्यू साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी काय करायचं भगवंताला आपलंसं जर करायचं असेल तर नाथबाबांचं पहिलं आपल्याला नियमाचं पालन करावं लागेल. ते म्हणजे भगवंताला काय आवडतं ते आपल्याला करायचंय. मग देवाला काय आवडतं आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार. हा नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो नामाचा उच्चार माझ्या तुकोबारायांनी देहूमध्ये केला, जे भगवंताचं नामचिंतन माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये केलं, जे भजन सर्व संतांनी पंढरपुरात गायलं तेच भजन आता तुम्हाला येसगाव मध्ये गायचंय. हातानं टाळी मुखानं नामचिंतन. सगळ्यांनी हातानं टाळी वाजवायची भजन म्हणायचं. जो भजन म्हणणार नाही त्याले त्याने बाजूवाला शपथ रे जय जय हरी पुन्हा सांगावं वाटतंय. हा वातावरण बघून आहे ना तुम्ही लोकांनी मनच जिंकून घेतलं रविकिरण महाराजांचं. कसं आहे आमचे दादाश्री असतील आणि इथं सगळे आपल्या गावातील सगळे तरुण बांधव ज्यांनी आज नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे ते तरुण युवक मित्र मंडळ श्रीराम मंदिर चौक येसगाव खुर्द. कीर्तनाचं आयोजन करायचं तुमच्या मनात येत असेल तर मी सुरुवातीला पण सांगितलं की भैया पर्याय भरपूर आहेत आनंद लुटायचे. पर्याय भरपूर आहेत. काही काही लोक तमाशाही आणू शकतात. म्हणजे मी तमाशा चुकीचा आहे असंही म्हणणार नाही, कारण कोणाला चुकीचं म्हणण्याचा अधिकार रविकिरणला अजिबात नाही आहे आणि मी म्हणणार पण नाही. पण जर कीर्तनाचं आयोजन करायचं मनात येत असेल तर दादा जेवढे पण तुम्ही तरुण भाऊ आहात तरुण भावांना सांगेल तुम्हाला मार्क्स देण्यापेक्षा तुम्हाला मी धन्यता देण्यापेक्षा तुम्हाला चांगलं म्हणण्यापेक्षा मी त्या मायबापांना धन्यता देतो की ज्यांनी तुम्हाला जन्माला घातले आणि कारण शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी नाही का. मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं चांगले जन्माला येतात.
आणि ज्या पोरांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतंय म्हणजे त्यांच्या मायबापांचे संस्कार चांगले असतील तरच, नाहीतर ते एवढं सोपं आणि इतकं सहज नाही आहे. अजून आनंद वाटला असता जर तुम्ही बटाजी म्हणा सांगेल प्रमाणे जोरमा टाया वाजून भजन म्हणतात ते. भजन म्हणा ना, का बघ टाया करतात तुम्ही, का बघ देवनी तुम्ही काय धराधरी जायचे का? चला भो बांधूर चांगली उपटा उपटी झाले त्याला नावल्यावर चालाव नाही भो आमले असं काही शे का? देवनं भजन ले म्हणत जा, देवनं भजन तुमले भजन म्हणा ना सांग, भजन म्हणतात नाही पण भोजन टाईमवर सोडतात नाही. हा एक ठिकाणी कीर्तन मग सांगणार तू विठोबा रुक्माई बाईले म्हणतो बहिणीवर म्हणा म्हणतो पड्या बाया विठोबा रुक्माई म्हणे. एक बाई म्हणे पिंट्यान पप्पा म्हणतो मावशी पिंट्यान पप्पा नाही विठोबा रुक्माई विठ्ठल विठ्ठल. तरी बी माय म्हणे पिंट्यान पप्पा. म्हणतो मावशी तुला विठ्ठल विठ्ठल म्हणा सांगा म्हणे. महाराज एवढी गर्दी मग त्यासनं नाव कसं काय लिहू म्हणे. ओ काकू तो इट्या नाही ओ बहीण, अहो म्हणा इट्या सांग राहिलो मी. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, अंतकरणापासून. आणि भक्ती करत असताना तेवढं चोखमनाने करायची बरं. आता दुर्गा देवी बसली या, दुर्गा देवी या जिला आदिशक्ती म्हणलं जातं ना, ती आदिशक्तीचा विराजमान झालेला आहे. आजचा 3रा दिवस आहे. आणि जी आदिशक्ती तिथं बसली आहे तीच आदिशक्ती तुमच्यात सुद्धा. पण तुम्ही तेवढं पावित्र्य राखलं पाहिजे तर तुम्ही सुद्धा आदिशक्तीचा हातमाया हो, तुमचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. पण आदिशक्ती तुम्ही बसलेल्या सगळ्या मायांच्या पाया पडून बोलेल. कदाचित एखाद्या मायला राग आला तर माफी मागतो, पाया पडतो. राग आला तुमले राग बिवना तुम्ही म्हणा काय करली शात पुण्य तारीख देवात नाही यांवर काय करशात. आणि पुढला तारीख भेटायला पाहिजे त्यांसाठी तोलतोल करणं आपला धंदा बी नाही. तुम्ही खरंच आदिशक्ती आत्माया हो, आदिशक्तीचा अवतार आहात तुम्ही. पण तुम्ही तेवढं पावित्र्य राखलं पाहिजे हो. तुम्ही पावित्र्य राखतातच यात शंका नाही. पण कीर्तनकाराचं हे एक व्यासपीठ असं आहे की इथं बोललं जातं, समाज ऐकतो, म्हणून इथं काहीतरी चांगला संदेश पण गेला पाहिजे. फक्त या मंडळींना बोलून चालणार नाही. तुम्हाला मी आजही पूजतो पण तुम्ही नियमातच असणं गरजेचं आहे. नियमात असणं म्हणजे काय या, खरं विवाहित बाईचं खरं दैवत जर असेल तर ते म्हणजे तिचा नवरा, तिचा पती, तो तिचा खरा परमेश्वर आहे. त्याची सेवा करणं म्हणजे सुद्धा ईश्वर सेवा आहे. काही बायांचा प्रश्न असेल महाराज मालगण वाटत त्यांनी पूजा करलो पण त्या संध्याकाळी डोसलीने येताना घर मग त्यानं पायाजवळ राखेल टाकी शिलगाई दे काकू. पर ऐका, देवाला जर रिझवायचं असेल, मनवायचं असेल ना, देवापेक्षा तुम्ही जर पतीला खुश ठेवलं ना तर देव सुद्धा तुम्हाला घाबरतो. एवढी ताकद तुमची आहे बरं. पण तेवढं पावित्र्य राखलं पाहिजे, तेवढं पावित्र्य राखलं पाहिजे. कारण आमचे संत सांगतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची ताकद अशी आहे, सूर्याला सुद्धा 3 दिवस निघू दिलं नव्हतं. ही ताकद पतिव्रतेची आहे. आणि ती ताकद तुमच्यात आहे. फक्त तुमचं पावित्र्य जाऊ देऊ नका. माझ्या मायची शपथ सांगतो काहीच वाईट होणार नाही. पण पावित्र्य जाऊ देऊ नका. हा असं कोणले देखील जरा अशी पण ना मग त्यामध्ये दाग लाग जा, अजिबात करणार नाही तो धंदा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. देवाला आपुलंसं करायचंय, देवाला प्रसन्न करायचंय. अरे काही ठिकाणी फक्त देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो, मनातून काढून टाका. काही ठिकाणी जर भगवंताची सेवापेक्षा मायबापाची जर सेवा मुलगा करत असेल तर त्याच्यावर सुद्धा देव प्रसन्न होतो. ती सुद्धा एक भक्ती आहे, ती सुद्धा एक भक्ती आहे. बाईनं पतीवरच एकनिष्ठ प्रेम करावं, ती सुद्धा एक भक्तीच आहे. त्या बाईवर सुद्धा भगवंत प्रसन्न होतो. लक्षपूर्वक आहे का? काही लोकांना पचणार नाही पण मला सत्यता मांडायला आवडेल. पतिव्रत्याची ताकद काय या, दुर्गा देवी बसली आहे ना, या देवीची काय ताकद आहे ती ताकदही सांगल. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं राक्षसानं. हो, देवाला प्रसन्न करून घेतलं. देवाकडनं मागणी मागून घेतली, आम्ही कोणाकडनं मरायला नाही पाहिजे, मरतही नाही. आणि जेव्हा त्या राक्षसाला मारत होते ना, एकाला मारत होते 21 होत होते. सगळे देव थकले.
माझ्या आदिशक्तीला सांगितलं आता आमच्याकडे पर्याय संपले, आता तू काहीतरी कर म्हणले. हो, महाराज जेव्हा त्या राक्षसाचा वध करत होते ना, रक्त पडू देत नव्हती. कारण एक थेंब पडायचं तर 21 राक्षस तयार व्हायचे, रक्त पडू देत नाही. राक्षसांचा नाश करायची ताकद आदिशक्तीमध्ये आहे. तुम्ही आदिशक्ती आहात. तुमच्याकडे जर वाईट नजरेनं बघत असेल तर तो किती सुंदर असेल, तो तुमच्यासाठी राक्षस आहे. एवढं जर तुम्ही डोक्यात ठेवलं तरी तुम्ही आदिशक्ती आहात. काही काही गोष्टी आपल्या धर्माच्या एवढ्या खास आहेत ना, पण आपण नियमाचं उल्लंघन करून वागतो. तुम्हाला सांगू का, पतिव्रतेची ताकद काय आहे? माया. हो, पहिले तर तुम्हाला बट्या बहिणीस ना बट्या मायास ना पाय पडस बरं, राग नका दर्जात म्हणत जरासं उदड बोलणं शे. हां, आणि तुमले सांगू का, जर गरमा एखादी पोर किंवा कोण बाई चुकावस ना गरमाना बोलतस ना, गरमाना बोलणारच ना, राग नाही धरो. बाहेर नाही येईन बोल जाई त्यानापेक्षा घर ना बोल ना, त्यावर समजी जाऊ. बरोबर आहे का नाही? तसा मी तुम्हाला काना देश ना पोरं आहे, तुम्हाला भाऊ आहे, तुम्हाला पोरं आहे, मी गरमा बोल राह ना. दुसरा कोण तुमले बोली त्यांना मुसळ पोट टाकसू मी. हां, मग पतिव्रतेची ताकद सांगतो, लक्षपूर्वक आहे का. 2 बहिणी होत्या. शंडल्याची कथा माहिती असेल, माहिती असेल तुम्हाला, माहिती आहे का नाही? नाही माहिती. 2 बहिणी होत्या, एक पतिव्रता आणि एक होती संन्यासी, साध्वी होती. दोघं बहिणी जंगलामध्ये राहत होत्या. दोघं बहिणी जंगलात राहत होत्या. आता एकाची कुटिया होती वेगळी आणि दुसरीची तिला लागूनच होती. आता जिचं लग्न झालं होतं ती होती पतिव्रता, ती फक्त पतीवर प्रेम करायची, तिची कुटिया. आणि बाजूमध्ये जी साध्वी होती, जिने लग्नच नव्हतं केलेलं, तिची कुटिया होती. पण अग्नीने स्पर्श केला, अग्नी लागला. आता ती पतिव्रतेची कुटिया जळत नव्हती, पण जी साध्वी होती ना, जी संन्यासी होती ना, तिची कुटिया जळत होती. त्या संन्यासीनं त्या विवाहित बहिणीला विचारलं, का ग ताई, तुला तरी पुरुषाचा स्पर्श, मला तर पुरुषाचा स्पर्श सुद्धा नाही, तरी माझी कुटिया जळते आणि तुझ्या कुटियाला अग्नी स्पर्श सुद्धा करत नाही. तेव्हा त्या बहिणीनं सांगितलं, बेटा, जर तुला या अग्निदेवतेने माझ्या कुटियाला स्पर्श केला नाही, तुझी कुटिया जळते, म्हणजे तुझ्यापेक्षा माझं पुण्य मोठं आहे. म्हणले, कसं ग ताई? अगं बाई, स्त्री जातीनं साध्वी राहण्यापेक्षा विवाहित राहावं, पण विवाह करावा, पण पतीशी एक निष्ठ राहावं. पतीशी एक निष्ठ राहिल्याच्या नंतर भगवंत सुद्धा आपल्याला घाबरतो. ही पतिव्रतेची ताकद आहे. त्या साध्वीने सांगितलं, जर असं असेल तर मलाही पतिव्रता व्हायचंय, मलाही पतिव्रता व्हायचं. त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणले, सोमवारचं व्रत करावं लागेल. श्रावण सोमवारपासून सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या सोमवारी महादेवाच्या मंदिरावर जायचं, बेलपत्र व्हायची, महादेवाची पूजा करायची. उतरत असताना पहाटेच मंदिरातून खाली उतरत असताना जो पहिला पुरुष भेटेल त्याच्या गळ्यात माळ घालायची, त्याच्यासोबत लग्न करायचं. आता आनंद मनात होता, शेवटचा सोमवार आहे ना, आज मला पतिव्रता व्हायचंय, कोणातरी माणसासोबत लग्न करायचंय. मंदिरातून पूजा करून घंटानाद केला. पूजा करत असताना तो घंटानाद झाला ना, पहाटे 3:30-4 वाजेच्या सुमारास. तर त्या मंदिराच्या परिसरात भिकारी झोपलेले होते. एक भिकाऱ्याला असं वाटलं की एवढ्या पहाटे जर कोणी येतंय म्हणजे नक्कीच आपल्याला काहीतरी मोठं दान करून जाणार आहे, कोणीतरी श्रीमंत व्यक्ती आलं असेल. एक महारोगी आहे ना, मंदिराच्या दाराशी येऊन उभा आहे, पायरीशी उभा आहे. ही साध्वी पूजा करून खाली उतरते तर महारोगी माणूस दारात उभा होता मंदिराच्या पायथ्याशी. बाई, महारोगी पण बहिणीनं सांगितलं होतं, जो पहिला भेटेल त्याच्या गळ्यात माळ घाला आणि त्याच्याशी एक निष्ठ राहा, म्हणजे तू पतिव्रता झाली, म्हणजे तुझी ताकद सुद्धा माझ्यासारखी होणार आहे. आता या साध्वीनं आल्या आल्या त्या महारोग्याच्या गळ्यात माळ घातली. महारोग्याच्या गळ्यात माळ घातली. तो महारोगी सांगत होता, बाई, मी इथं तर भीक मागायला उभा आहे, तू माझ्या गळ्यात माळ काढून टाकते, तुला माहिती आहे का मी महारोगी आहे? त्या साध्वीनं सांगितलं, आतापर्यंत साध्वीचं जीवन जगत होती, संन्यासी होती, पण मला पतिव्रता व्हायचंय म्हणून मी तुमच्यासोबत लग्न करते. म्हणले, तुला कळतंय का मी महारोगी, तुम्ही कसेही असलात तरी माझे पती आहात, चला म्हणले माझ्यासोबत. बाई त्या माणसाला घेऊन गेली, कुटियावर घेऊन गेली, स्नान वगैरे घातलं आणि भोजन वगैरे दिलं. महिना निघून गेला, पण त्या माणसाच्या मनात आलं की मला मंदिराच्या परिसरात फिरायची सवय होती, भीक मागून खायची सवय होती, इथं सगळं जागेवर भेटतंय पण फिरायला भेटत नाही. पत्नीला सांगितलं, म्हणले, पाय ना, मला भीक मागून खायची सवय होती, मला मोकळं फिरायची सवय होती, तू सगळं आणून ठेवते पण मला फिरायला भेटत नाही. म्हणले, एका दिवस मला फिरायला ने ना.
बाईनं कुटिया तयार केली, कुटियामध्ये नवऱ्याला बसवलं आणि गावात हिंडायला घेऊन गेली. गावातून फिरवलं आणि फिरवत असताना गावाच्या बाहेर निघत होती बाई, तोपर्यंत त्या टोपलीमध्ये बसलेल्या त्याच्या नवऱ्यानं सांगितलं सगळ्या गल्ल्या फिरवल्या, म्हणलं समोरची एक गल्ली राहिली. मग त्या गल्लीतून बाई घेऊन जात होती. नेमकं ती गल्ली होती वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायांची. त्या गल्लीतून निघत असताना एक बाई मोकळी केस करून बसलेली होती. तिचे केस बघून याच्या मनात वासना निर्माण झाली. हा आला, कुटियावर बसला, नर्वस होता, नाराज होता. बाई म्हणते का हो तुमच्या मनासारखं झालं, तुम्हाला सगळं फिरवून आणलं तरी तुम्ही नाराज आहात, नर्वस आहात, काय कारण आहे? त्यानं सांगितलं बाई सगळं फिरवलं ग तू मला, पण ज्या गल्लीत नेलं ना शेवटचं लास्टमध्ये, ती बाई केवढी सुंदर होती, फक्त माझी इच्छा अशी की मला तिच्याजवळ तू एकदा घेऊन गेलं पाहिजे. बाई म्हणते बाई महारोग्यासोबत लग्न केलं, पतिव्रता होण्यासाठी लग्न केलं आणि महारोगी या, तरी याच्या मनामध्ये विचार किती घाण आहेत. पण मनात एकच होतं मला पतिव्रता व्हायचंय, नवऱ्याला दुखवायचंच नाही. किती का घाण विचार करेना, मला त्याला दुखवायचं नाहीये. मग काळजी करू नका म्हणले, तुमची इच्छा पूर्ण करते. बाईनं त्या दिवसापासून त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात सडा रांगोळी करायची, तुळशीला पाणी घालायची. बरेच दिवस निघून गेले. ती वेश्याबाई विचार करत होती व्यवसाय करणारी बाई की बाई अशी कोण बाई असेल माझ्या दाराच्या समोर सडा रांगोळी करत्या, तुळशीला पाणी घालत्या, कोण असेल? एके दिवशी पहाटे उठून बसली. ही पतिव्रता पाणी घालून तुळशीला सडा रांगोळी करून निघतच होती. तोपर्यंत ती बाई आली आणि हात धरला. का गं बाई तू पतिव्रता असल्यावर तू माझ्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात सडा रांगोळी टाकते, असं काय गरज पडली तुला? तेव्हा त्या पतिव्रतेनं सांगितलं ताई सांगायची एक लाज आहे, नाही सांगितलं तर माझा अपमान आहे. म्हणे ताई सांग, लाजू नकोस सांगायला. म्हणले काय नाही, माझ्या नवऱ्याची अशी इच्छा आहे की तुझ्याकडे आले पाहिजे. ती म्हणते माझा व्यवसाय आहे, घेऊन ये म्हणले. आता पतिदेवाला सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण त्या बाईनं सांगितलं नवऱ्याला आणत असताना पौर्णिमेच्या रात्री आणशील. नवऱ्याला सांगितलं तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री माझ्यासोबत यायचंय, पौर्णिमेच्या रात्री यायचंय. माणसाला एवढा आनंद की आता माझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाईनं पुन्हा पौर्णिमेच्या रात्री पाटी तयार केली, पाटीमध्ये नवऱ्याला बसवलं आणि घेऊन जात होती. आणि अगोदर आहे ना ती कुटिया जंगलामध्ये होती ना, तर जंगलामधनं इकडे यायचं होतं. आणि जेव्हा जंगलाचा रस्ता, अरण्याचे रस्ते असायचे ना, तर ते काही काही असे दऱ्याखोऱ्यातून रस्ते असायचे काही ठिकाणी. आणि दऱ्याखोऱ्यातून रस्ते असायचे आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये असे गड्डे असायचे आणि त्याच्यामध्ये साधू नामचिंतन करायचे. एक साधू महात्मा नामचिंतन करत होता. ही पतिव्रता तिच्या नवऱ्याला घेऊन जात होती. घेऊन जात असताना हा मनातच याचा हर्ष होता की माझी मनाची इच्छा पूर्ण होते. हा पाठीमध्ये बसून बसून हातपाय हलवत होता, नाचत होता. आणि हा नाचता नाचता आनंदाच्या भरात माझ्या मनासारखं होतं, माझी इच्छा पूर्ण होते असं हातही हलवत होता, पायही हलवत होता. एक साधू महात्मा तिथं त्या गड्ड्यामध्ये बसलेला होता. त्या साधू महात्म्याला याचा पाय लागला आणि साधू महात्मा तपाला बसलेला होता. त्याचा तप भंग झालं आणि डोळे उघडले. अरे या माणसाने मला पायाचा स्पर्श केला म्हणून माझं नामस्मरणात भंग झाला. मग त्या साधू महात्म्यानं शाप दिला त्याला, त्या महारोग्याला, अरे तुझ्यामुळे माझं तप भंग झाला, तुला माझा शाप, दिवसाचं किरण फुटेल आणि तुझा जीव जाईल. सूर्यनारायणाचं दर्शन घेशील त्या क्षणी तू मरणार आहे. बाईनं पाठी खाली ठेवली नवऱ्या सकट. जर का माझा नवरा माझ्या आधी मरत असेल तर मी कोणाची सेवा करेल, मला पतिव्रता व्हायचंय. मग काय करायचं? साधू महात्म्यानं सांगितलं दिवसाचं किरण निघेल, सूर्यनारायणाचं किरण निघेल आणि तू मरण पावशील. पतिव्रता म्हणते आता साधू महात्मा तुमचं तप मोठा, पण मी पण पतिव्रता आहे, मी पण सूर्याला निघूच देणार नाही. तिनं आडवा हात करून ठेवला. पतिव्रतेनं आडवा हात करून ठेवला. 3 दिवस आणि 3 रात्र आडवा हात खाली करत नाही. या सगळ्या देवादिदेवांना असं वाटलं की जोपर्यंत ही पतिव्रता हात खाली करत नाही तोपर्यंत सूर्यदेव दर्शन देणार नाही. सगळा हाकार माजलेला. म्हणले बाई तू हात खाली करणार नाही तर सूर्यनारायण दर्शन देणार नाही. सगळं उलट व्हायला लागले. मग सगळ्या देवांनी आई साहेबांना बसवलं रेणुका मातेला आणि रेणुका मातेला सांगितलं आई आमचं काय ऐकणार नाही. म्हणले स्त्रीचं स्त्रीच ऐकेल, तुम्ही जाऊन फक्त त्या पतिव्रतेला हात खाली करायला सांगा. रेणुका आल्या, रेणुका माय आली आणि सांगितलं बाई हात खाली कर, तुझा नवरा जरी मेला ना जिवंत करायची जबाबदारी माझी आहे. त्या पतिव्रतेनं हात खाली केला. सूर्यदेव निघाले. सूर्याचे किरण जेव्हा त्या माणसावर पडले त्या महारोग्यावर, महारोगी मरण पावला. पतिव्रता एका कोपऱ्याला बसलेली नाराज आहे.
पण सगळ्या देवांनी सजीवंत मंत्र जपून त्याला सजीवंत केलं आणि तो राम म्हणून उठून उभा राहिला. बाई एका कोपऱ्याला बसलेली नाराजच आहे, नर्वसच आहे. सगळ्या देवांनी सांगितलं, ताई तुझा नवरा मेला पर त्याला जिवंत पण करून दिलं, मग आता नाराज व्हायचं काय कारण आहे? तुझा नवरा तर जिवंत झाला ना, मग नाराज कशाहून होते? बाईनं सांगितलं देवांना, माझा नवरा मेला, तुमच्या मते तुम्ही नवरा माझा पती माझा जिवंत करून दिला ते पण खरं आहे, पण मी तर उभी आहे 3 दिवस आणि 3 रात्रपर्यंत सूर्यदेवाला निघू दिलं नाही, म्हणजे बिना आंघोळीची बिना पतीच्या सेवेची इथं बसलेली आहे. 3 दिवस आणि 3 रात्र अशीची अशी उभी आहे. मी पतीची सेवा केली नाही, देवाची सेवा केली नाही, मग हे 3 दिवसाचं पाप कोणाच्या डोक्यावर ठेवायचं? तर पतिव्रतेचा हा शब्द पाडून भगवंतानं सांगितलं, ताई तू 3 दिवस पतीची सेवा केली नाही, 3 दिवस आंघोळ केलं नाही, स्नान केलं नाही, देवपूजा केली नाही, हे तुझ्या डोक्यावर बसणारं पाप नाही या, हे तुझं पाप जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला महिन्याला 3 दिवस भोगावंच लागणार आहे. म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला 3 दिवस ते पाप भोगावं लागते. चला आता पुढे. जेव्हा ती बाई पुन्हा नवऱ्याला उचलते आणि घेऊन जाते, हा बायांचा विषय इथं संपला. आता पुरुषांनाही संदेश आहे. त्या बाईनं पतिव्रतेनं पतीला बसवलं, घेऊन गेले त्या बाईकडे. ती बाई एवढी चाणक्ष आणि हुशार होती, तिनं 12 ग्लास घेतले, काचेचे ग्लास होते आणि प्रत्येक ग्लासामध्ये साखर टाकलेली, पाणी टाकलेलं. प्रत्येक ग्लासमध्ये पाणी भरलेलं होतं आणि प्रत्येक ग्लासमध्ये साखर टाकलेली. फक्त फरक असा होता की 12 ग्लास होते, प्रत्येक ग्लासाचा कलर वेगळा होता. म्हणजे एकामध्ये लाल रंग होता, दुसऱ्यामध्ये पिवळा, तिसऱ्यामध्ये हिरवा, असं 12 रंग वेगवेगळे होते. पहिले तर त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईनं पहिल्या ग्लासातलं पाणी पाजलं त्या महारोग्याला, म्हणले पाणी पे. पिवळा कलर होता, म्हणे पाणी कसं लागलं? म्हणले गोड. म्हणले अहो हिरवा कलर पी देख, म्हणे कसं आहे? म्हणे गोड. लाल पी देख, म्हणे कसं आहे? म्हणे गोड. काढत चप्पलने दिना कान पडामा. कलर जसा वेगळा आहे ना, पाण्याचा कलर तुला दिसताना वेगळा दिसतोय नालायका, पण स्वाद आमच्या पाण्याचा गोडच आहे. माझा फक्त केला इशारा जाता जाता होता. ज्यांना कळलं त्यांना कळलं असेल, बाकी नसले समजणं नाही त्याशनी सोडणं. म्हणून आपली भक्ती करत असताना पहिले तर आपलं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, नाही का? हो. आणि मग जर आपलं अंतकरण शुद्ध असेल तर भगवंत आपल्यापर्यंत पोहोचायला अजिबात वेळ वाया जाऊ देत नाही आणि पोहोचल्याशिवाय राहत नाही. पण पोहोचण्याच्यासाठी या नियमाचं पालन करावं लागेल. आणि पहिला नियम तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन. या जागावर बटाटले भजन करा सांगतो. कोणी कोणी कर मग भजन? हा भजन कोणी कर? आडे भजन म्हणा सांगा ना. आडे म्हणतात नाही, आता आडे बराच बाबा बसेलेत, बिचारा टोपीवाला बाबा कीर्तनमाई बसेलेत. मला गैर आनंद होई राहणार नाही. ते बऱ्याच ठिकाणी म्हातारा बी कीर्तनमाई येतात नाही. हो, आडे भजन म्हणा सांगू म्हणतात नाही. एक स्टँडवर 75 वर्षाचा म्हातारा गाणं म्हण राहता. आडे ना वातावरण चांगलं दिकी राहणार तुम्हाकडे म्हातारा कीर्तन लिहि बसेल जातात. स्टँडवर एक म्हातारा भेटणं 75 वर्षाचा म्हातारा गाणं म्हण राहतं. हे आस्ते निहा यज्ञ रात दारू पिना समी, अरे नशा मा खोटा ना बोलाव दो के वासती. एक बुका मा ते मुका कट्टावजो आई वय मा जरी असा किडा पाड राहणार ते पहिले कितला पाडेल होती बो म्हणता. बरं बाबांचं जाऊ द्या, ते तरुण पोरच नाही. एक नवीन वार येईल दादा भगवान नाव लिहावून सांग, वाटेल येतच नाही. आणि सुनावा मा वट्टासोर बट्ट कथा शाळा ना ग्राउंड मा बट्टन तडे बडी बडी म्हणत पाखरा आजाद केले तुला. ओ भाऊ ती पहिले आजाद होती रे काका. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारायला ठेवलं होतं रे. 12 सुरू होत आले. तिनं पहिले ठरेल होतं रे, मन लगीन बुंदी याले वाढायला लावसो असं. ती उलट लगीन करीन 2 वर्ष मायस ना. 3 पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. पाखरा हा. तर ते गाणं म्हणणाऱ्या म्हाताऱ्याला सांगेल हा आजाद. ते काय कोणचं गाणं आहे ते? आस्ती निहा यज्ञ रात
दारू पिनास मी नशामा खोटा ना बोलाव दो के वसती. आई मनापेक्षा चाल जर आवडी गई ना मग देव साठी म्हणू काय हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु दीवानी हो गई.